Hello students, welcome in Science and Technology Part 1. In that we have started the topic work and energy. In previous video we have solved the expression of potential energy and also studied what is meant by potential energy with the help of different examples. We have also studied what is meant by transformation of energy and their forms. Today we have to discuss about what is meant by law of conservation of energy and also free fall. Okay, let's start today's point. First point is law of conservation of energy. So what is the definition? Let's start with the definition of conservation of energy. Energy can neither be created nor destroyed. It can be converted from one form into another. Thus, the total amount of energy in the universe remains constant. And this is nothing but the law of conservation of energy. Okay, it is the definition of law of conservation of energy. We have to see that the energy can be neither be created and nor destroyed. It will be simply converted into one form into another form. For example, the firing crackers converted into sound energy, light energy and heat energy. So it is the example of conversion of energy. In the law of conservation of momentum, it is the energy converted into one form into another form. It will be not created or not destroyed. So total energy of our universe is remains constant. Okay, this is the meaning of the definition. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याख्येचा अर्थ काय होतं की एनर्जी जी आहे ती आपल्याला निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. आपण फक्त एनर्जीला एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये काय करू शकतो, रूपांतरित करू शकतो. आणि यामुळे विश्वामध्ये जी सगळी एनर्जी असते ती कशी असते, नेहमी कॉन्स्टंट असते, स्थिर असते. जसे की उदाहरणार्थ आपण पोटेन्शियल एनर्जीला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा कायनेटिक एनर्जीला पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत पेंडुलमचा. ओके, लेट्स सी द डायग्राम प्रेझेंट ऑन युअर स्क्रीन. मेक टू पेंडुलम्स ऑफ द सेम लेंथ विथ द हेल्प ऑफ थ्रेड अँड टू नट्स. Tie another thread to the horizontal position as shown in figure. Okay, this figure is known as a couple oscillators or pendulums. Okay, tie the two pendulums to the horizontal thread in a such a way that they will not be hit each other while swinging. Now swing one of the pendulum and observe what do you see. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, आडवा दोरा स्थिर बांधायचा आहे, त्याला दोन उभे धागे बांधायचे आहेत आणि समान वस्तुमान असणारे नट काय करायचे आहेत, त्याला जोडायचे. सुरुवातीला हे स्थिर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका पेंडुलमला धक्का लावला तर दुसऱ्या पेंडुलममध्ये काय निरीक्षण आढळतं हे आपल्याला ते पाहायचं आहे. ओके, लेट्स सी द ऑब्झर्वेशन ऑफ धिस ॲक्टिव्हिटी. You will see that the speed of oscillation of the pendulum slowly decreases and the second pendulum, which is initially stationary, begin to swinging. Thus one pendulum transfer its energy to the another. ज्यावेळी तुम्ही पहिल्या पेंडुलमला म्हणजे पहिल्या नटला काय करता, ऑसिलेट करताय, हलवताय, त्यावेळी की हळूहळू त्याचं ऑसिलेशन मुवमेंट काय होते, त्याचा जो स्पीड असतो तो कमी होत जातो. आणि त्याच वेळी जो दुसरा नट असतो ज्याला तुम्ही कुठल्याही प्रकारची ऑसिलेशन दिलेलं नाही आहे, धक्का दिलेला नाही, तो दुसरा पेंडुलम मात्र काय होतो राहतो, हलत राहतो. म्हणजे याच्यावरून काय निष्कर्ष राहतो, जी एनर्जी तुम्ही फर्स्ट पेंडुलमच्या मुव्हिंगसाठी म्हणजे हालचालीसाठी वापरला होता ती हळूहळू कमी होत जाते. त्याच वेळी जो आडवा तुम्ही धागा लावलेला आहे तिथे ती एनर्जी ट्रान्सफर केली जाते आणि ती एनर्जी दुसऱ्या पेंडुलमपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे एकाची कायनेटिक एनर्जी ही ट्रान्सफर केली जाते, जी दुसरा पेंडुलम स्टेशनरी फेजमध्ये आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे, तिथे ती एनर्जी ट्रान्सफर केली जाते की ज्यामुळं तो दुसरा पेंडुलम हलत राहतो. आता या कृतीमध्ये जर आपण आडवा धागा नाही बांधला, दोन पेंडुलम सेपरेट बांधले तर हे ऑब्झर्वेशन्स तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कारण पहिल्या पेंडुलमला जी एनर्जी आपण दिलेली आहे ती ट्रान्सफर कुणाच्या माध्यमातून झाली, तर आडवा जो धागा बांधलेला आहे त्याच्या माध्यमातून झाली. म्हणजे जर आपण आडवा दोरा नाही बांधला तर ते एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. मग यावरून कन्क्लुजन काय निघालं की वन पेंडुलम ट्रान्सफर देअर एनर्जी
into the another pendulum, so this stationary pendulum become a moving phase. एका पेंडुलमनं दुसऱ्या पेंडुलमला एनर्जी ट्रान्सफर केली की ज्यामुळे जो स्थिर अवस्थेतला पेंडुलम होता तो सुद्धा हलत राहिला. या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे काय होतं आपल्याला सिद्ध होतं. तर आता ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन या पॉईंटवरती कसा विचारला जाईल. तुम्हाला जी स्क्रीनवरती आकृती आहे ती पेपरमध्ये दिली जाईल. आयडेंटिफाय करायला सांगितली जाईल की गिव्हन डायग्राम इंडिकेट्स विच प्रिन्सिपल. आता विच प्रिन्सिपल किंवा विच कन्सेप्ट म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि फक्त आकृती कशाची आहे असं विचारलं तर मात्र तुमचं उत्तर असणार आहे कपल्ड पेंडुलम. ओके, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चनमध्ये असं म्हटलं व्हॉट इज द नेम ऑफ धिस डायग्राम. तर तुमचं उत्तर काय असणार आहे कपल्ड ऑसिलेटर्स. सेकंडमध्ये त्यांनी जर असं विचारलं धिस डायग्राम इंडिकेट विच कन्सेप्ट और धिस डायग्राम रिलेटेड टू विच कन्सेप्ट म्हटलं तर तुम्ही त्यावेळी उत्तर लिहायचं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. थर्ड क्वेश्चन विचारला जाईल राईट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यावेळी तुम्ही डेफिनेशन लिहायचं आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय, इट विल बी सिम्पली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनदर फॉर्म, सो द टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. ही त्याची व्याख्या लिहायची आहे. ओके, एक्सप्लेन धिस कन्सेप्ट विथ सुटेबल एक्झाम्पल. ओके, त्यावेळी तुम्ही त्या डायग्रामचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. वेन वी हिट the first pendulum it will be go into moving phase and it will be transfer their energy into the another pendulum and the stationary pendulum remains converted into moving phase. So in short the first pendulum convert their energy or gives their energy to the second pendulum and this stationary second pendulum start moving. हे त्याचं उत्तर आहे. आता जे मी प्रश्न सांगितलं तो हा लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जाईल. तर या पद्धतीनं जिथे जिथे डायग्राम आहे कम्पॅरेटिव्हली त्या डायग्रामवरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात त्या प्रश्नांची यादी करायची आणि ते प्रश्न तो सोडवून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातील आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीनं लिहिलं जाणं अपेक्षित आहे. ओके स्टुडंट, then this is the law of conservation of energy. We have to discuss principle with the help of example and we have also discussed how the different questions and answers with related to this point. Okay, let's move towards our next point, that is free fall. Then what is mean by free fall? If we release an object from a height, it get pulled towards the earth because of its gravitational force. An object falling slowly down, the influence of gravitational force is said to be a free fall or it falling freely. ओके, आता फ्री फॉल म्हणजे काय, एखादी वस्तू जी तुम्ही वर फेकलेली आहात ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होते खाली खेचली जाते. तर कधी कधी वस्तुमान जर कमी असेल तर ती वस्तू काय होते एका सरळ रेषेतच खाली येईल असं नाही. जितकं वस्तुमान कमी होत जाईल तसतसं ती वस्तू कोणत्याही डायरेक्शनने काय होते खाली पडते. तर हे जर वस्तूचं खाली पडणं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे यालाच फ्री फॉल असं म्हटलेलं आहे. तर आता फ्री फॉल हे आपण एक्सप्रेशनद्वारे काय करणार आहोत सिद्ध करणार आहोत, समीकरणांच्या सहाय्याने हे सोडवणार आहोत. ओके, लेट अस लुक द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ मास m falling freely from height h1 and when the object is at different height. Okay, with the help of diagram we have to solve the expression of free fall. Students, now we solve the expression of free fall. Okay, let's see some concept, that is a is a height from the ground, b is a distance from the x and c is a on the ground. According to 3 we have to discuss the 3 conditions. Suppose one object is falling from at height h, so a is the first height, okay, height from the ground. Okay, a is the height from ground, then b is the height from the distance x, okay, x and c is the on the ground. तर विद्यार्थी मित्रांनो आकृतीवरून आपल्याला काय एक वस्तू वरून खाली पडत आहे तर त्याचा फ्री फॉलसाठी आपण काय करणार आहोत एक्सप्रेशन सॉल्व करणार आहोत, समीकरण सॉल्व करणार आहोत. मग ती वस्तू ए या ठिकाणी असेल अजून खाली पडलेली नाही आहे म्हणजे
ए ही स्टेज कशी झाली, स्टेशनरी झाली, तिथं वस्तू स्थिर अवस्थेमध्ये असणार आहे. म्हणजे ए म्हणजे पृथ्वीपासूनचं त्या वस्तूपर्यंतचं अंतर आहे एच. ठीक आहे. मग बी म्हणजे समजा निम्म्यापर्यंत पोहोचलेली आहे वस्तू, तर ए पासून बी पर्यंतचं अंतर एक्स ने दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि बी पासून जेव्हा ती सी पर्यंत येते तरी टोटल हाईट जी आहे ती एच, त्यातून एक्स वजा करावा लागेल म्हणजे एच मायनस एक्स. आणि सी कंडिशन म्हणजे ती वस्तू काय असणार आहे, तर पृथ्वीवरती असणार आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होणार नाही. म्हणजे आपण 3 कंडिशन्सचा विचार करणार आहोत आणि त्या तिन्ही कंडिशनवर आधारित आपण एक्सप्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. कंडिशन ए, कंडिशन बी अँड कंडिशन सी. ओके, लेट्स सॉल्व for the expression for condition A. Okay, it is the first expression. When the object is an stationary at A, then initial velocity u will be 0. जर वस्तू A या ठिकाणी असेल तर त्याची स्पीड असणार आहे, त्याचा इनिशियल वेलॉसिटी जी आपण u या अक्षराने दाखवतो ती इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, u इज इक्वल टू 0. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, आपण कंपॅरिझन करत आहोत. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं कंपॅरिझन करत आहोत. आणि यासाठी आपण हे उदाहरण गृहीत धरलेले आहे की एक वस्तू पृथ्वीवरती काही उंचावर आहे, म्हणजे ए या ठिकाणी असेल तर तिचं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन काय असेल, निम्म्यापर्यंत आली बी या स्टेजला असेल तर पी आणि के मधला डिफरन्स काय असेल, आणि जर ती पृथ्वीवरती आली तर दोन्हीमधला डिफरन्स काय. म्हणजे टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट असतं, हे आपल्याला या तिन्ही एक्सप्रेशनवरून सिद्ध करायचं आहे. मग ए कंडिशनमध्ये आपण बघा कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 × mv². ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज ॲड करणार आहोत. 1/2 वी हॅव टू रिटन ॲज इट इज, m रिटन ॲज इट इज, देन v व्हॉट इज द वेलॉसिटी ॲट कंडिशन ए, सो इनिशियल वेलॉसिटी u². वस्तूनं अंतर पार केलेलं आहे का, ए जवळ असते तरी पार केलेलं नाही आहे, त्यामुळे वेलॉसिटी v नाही घेता आपण इनिशियल वेलॉसिटी u घेणार आहोत, u². So 1/2 written as it is, m written as it is. So what is the value of u? That is 0, 0². If we multiply this all, our answer is 0. ठीक आहे. 1/2 mv² मध्ये आपण व्हॅल्यूज ॲड केले आहेत. 1/2 आहे कसं आहे, वस्तुमान m गृहीत धरलेला आहे. आता वस्तूनं अंतर पार केलेलं नाही आहे, इनिशियल स्टेजमध्ये आहे, त्यामुळे v च्या ऐवजी आपण u² लिहिलं. मग 1/2 m गुणिले u ची व्हॅल्यू इथं आपण किती प्रकार लिहिले, 0, 0चा वर्ग. 0चा वर्ग किती येईल, 0. 0 गुणिले m किती येईल, 0. 1/2 गुणिले 0 किती येईल, 0. आपल्याला माहिती आहे गणितामधला नियम, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यानंतर उत्तर 0 येतं. अकॉर्डिंग टू दिस, देन व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी इज 0. सेम व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी, that is mgh, mass into gravitational force into height. So we have to calculate in total energy from the object at state A. So total energy is equal to kinetic energy plus potential energy. Okay, we have to calculate value of kinetic energy is 0. So we have to write here 0 plus formula of potential energy mgh. So 0 plus mgh, it is mgh. Okay, when the object is stationary state at A and initial velocity is 0, so the value of free fall at first expression is mgh. So total energy is mgh. Okay, let's see the second condition. Okay student, let's solve the free fall expression for the second condition. Okay, in the according to second condition, velocity of object we have to consider v. It reaches at the point B having fallen to a distance x. Here we have to consider initial velocity, that is u is equal to 0. Then object displaced, so here we have displacement s is equal to x and acceleration is equal to g. Okay, आता वस्तू b जवळ पोहोचली आहे, तर b जवळ पोहोचल्यानंतर फ्री फॉल म्हणजे टोटल एनर्जी किती असेल ते आपण कॅल्क्युलेट करणार. मग आता बी जवळ पोहोचली असेल तर त्याची वेलॉसिटी जी आपण v या अक्षराने दाखवतो आणि बी पर्यंत पोहोचवलेला आहे, तर वेलॉसिटी आपण साठी आपण शब्द काय वापरणार आहे, vv. ठीक आहे, कारण ती बी पॉईंट पर्यंत पोहोचली. किती डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलेला आहे, तर x पर्यंतचा डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलेला आहे. त्यानंतर आता आपण काही कन्सेप्ट विचारात घेणार आहोत. त्याच्यासाठी इनिशियल वेलॉसिटी u ची व्हॅल्यू आपण 0 घेणार आहोत. त्या वस्तूने डिस्प्लेसमेंट केलेली आहे का, हालचाल केलेली आहे का, केलेली आहे. ए पासून बी पर्यंत पोहोचलेले आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालेले आहे, x झालेलं आहे. म्हणून s ची व्हॅल्यू आपण किती घेतली, x. ॲक्सेलरेशन पण झालेलं आहे, a इज इक्वल टू g, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट झालेला आहे.
law of motion, we have to use this formula and calculate value of Vp square. Okay, so V square is equal to Vp square because we have to consider the object which is at point B. Then value of Vp is equal to 0. 0 square is answer of 0 square is 0. Plus 2 written as it is. Value of A is G and value of S is X. So what will be our expression? Vp square is equal to 0 plus 2gx. So Vp square is equal to final answer is 2gx. Okay, we have to calculate Vp square and answer is 2gx. Now we have to use a formula of kinetic energy. Kinetic energy is equal to half mv square. Okay, so we have to consider Vp square. Then we have to add this value half m is written as it is. So Vp, what is the value of Vp square? We have to calculate it here. Value of Vp square here, Vp square is equal to 2gx. 1 half written as it is, m written as it is. Vp square is equal to 2gx. So kinetic energy is equal to half mvv square is equal to 1 half into mgx. So here 2 will get cancelled. Okay. So what will be remaining values is mgx. So kinetic energy is equal to mgx. Then we have to calculate potential energy, height of object at B. So it is total height h minus x. Okay, B is equal to h minus x. Then what is the formula of potential energy? mgh. Okay, mg written as it is. We have to not write h with the, so instead of this we have to write h minus h. Potential energy चा जो फॉर्म्युला आहे mgh, त्याच्यामध्ये h न लिहिता आपण h वजा x वापरणार आहोत. मग आता हे सोडवत जायचं आहे. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mg into h mgh minus written as it is mg into x mgx. Then what will be total energy? Kinetic energy plus potential energy. Then value of kinetic energy is mgx plus potential energy is mgh minus mgx. So this mgx is a positive and this is minus. So opposite side expression will be cancelled. Then what will be remain mgh. So total energy is equal to mgh. This is our second expression of free fall. तो विद्यार्थी मित्रांनो या एक्सप्रेशन मध्ये आपण काय केले? न्यूटनचा तिसरा लॉ वापरून Vp स्क्वेअर चे उत्तर काढलेले आहे 2gx. आता हा 2gx आहे तो कायनेटिक एनर्जी मध्ये वापरला. 1/2 m आहे तसा ठेवला. तर Vp चा वर्ग म्हणजे 2gx. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला तर कायनेटिक एनर्जी काय मिळेल आपल्याला? mgx. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh की ज्याच्यामध्ये h च्या ऐवजी आपण h - x वापरणार. मग ते लिहिलं आपण mg कंसात h - x. तो कंसामध्ये गुणल्यानंतर mgh वजा mgx मिळेल. मग आता टोटल एनर्जी काढण्यासाठी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची बेरीज करावी लागेल. कायनेटिक एनर्जी म्हणजे mgx, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे mgh वजा mgx. आता हा mgx पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. मग अपोजिट साइडचे एक्सप्रेशन कॅन्सल होतील mgx आणि mgh. शिल्लक काय राहिलं mgh. म्हणजे इथं पण टोटल एनर्जी काय आली? mgh आलेला आहे. Okay student, let's solve the expression for the third condition. Students, let's discuss the third expression of free fall. Now the object is reaches to the point C. Okay, and it displays the total displacement is h. So according to this, the net velocity of object we have to consider vc because the object reaches at point C. Okay, then value of v is 0. Okay, displacement is h and acceleration is g. Let's again consider Newton's law of motion. V square is equal to u square plus 2as. So v square we have to consider vc square is equal to value of u is 0, 0 square is 0 plus 2 written as it is. Value of a is g and value of s is h. So equation will be vc square is equal to 0 plus 2gh. So what is the formula of kinetic energy? Kinetic energy is equal to 1/2 mvc square. Okay, then 1/2 written as it is, m written as it is. What is the vc square? So here value is 2gh. Okay, so kinetic energy is equal to mgh. Okay, value of kinetic energy is mgh. How it will be mgh? We have to calculate here. Again 2 get cancelled and 1 into m into g into h. So total
value is mgh. Kinetic energy is equal to mgh. Now the object is reaches at point C, so the total height will be a 0. Okay, so because the object is present in the ground level. So what is the formula of potential energy? mgh. mg written as it is into value of h is 0. So mg into 0, final answer is 0. So potential energy is 0. Let's calculate the total energy. Kinetic energy plus potential energy. Value of kinetic energy we have to calculate here, mgh, plus value of potential energy is 0. So total energy is mgh. Okay. So according to third equation, the value remains constant, that is mgh. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वस्तू C पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे आता इथं वेलोसिटी आपण vc पकडणार आहोत. त्यानंतर आता इनिशियल वेलोसिटीची किंमत 0, वस्तूने डिस्प्लेस किती केलेला आहे, पूर्ण h इतकं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. त्यामुळे s ची किंमत आपण h घेतलं, a ऍक्सेलरेशन, त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट आहे, त्यामुळे a ची किंमत 0. त्यानंतर न्यूटन्सच्या फॉर्म्युलामध्ये आपण या सर्व किमती टाकल्या. vc² चे उत्तर मिळालं 2gh. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 mc vc². 1/2 आहे कसं ठेवला, m आहे कसं ठेवला, vc² चे उत्तर काय काढणार पण 2gh हे लिहिलं. इथं 2 कॅन्सल झालं तर शिल्लक काय राहतं, mgh. म्हणजे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला mgh. आता पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय, mgh. आता h इथं 0 घ्यायचं आहे. 0 का, कारण वस्तू जमिनीवरती पोहोचलेली आहे, आता कुठल्याही उंचीवरती ती नाही आहे, त्यामुळे h ची किंमत 0. mg आहे तसा ठेवला, गुणिले h ची किंमत 0. mg गुणिले 0 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीची किंमत किती मिळाली, 0. आता याच्यावरून टोटल एनर्जी काढून करायची आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काढून घेतली आपण mgh अधिक 0, टोटल एनर्जी किती आली, mgh. म्हणजेच आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कंडिशन वरून आपल्याला काय कन्क्लुजन मिळतं की टोटल एनर्जी प्रत्येक वेळी mgh कॉन्स्टंट आलेला आहे. ओके, अकॉर्डिंग टू इक्वेशन 1, 2 and 3, total energy is equal to kinetic energy plus potential energy and it will be mgh. In the condition A, mgh plus 0 is equal to mgh. In condition B, mgx plus mg into h minus x. For solving this, we again get answer mgh. And according to condition C, 0 plus mg is equal to mgh. म्हणजे 1, 2 आणि 3 या तिन्ही विधानावरून आपल्याला काय होतं की प्रत्येक वेळी एक्सप्रेशन सेमच आलेलं आहे, mgh. म्हणजेच इथं टोटल एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी अधिक कायनेटिक एनर्जी मिळून mgh इतकी येतं. ह्या फ्री फॉलच्या एक्सप्रेशनवरून आपल्याला काय होतं, सिद्ध होतं. एक्सप्रेशनचा जर आता ह्या पुन्हा तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे सहज जमून जाईल. ओके स्टुडंट, टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. टुडे वी हॅव डिस्कस्ड अबाउट the law of conservation of energy with different examples and also solving expression of free fall according to 3 conditions. Okay, see you in next video with next point. Thank you.